नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे MCQ, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये विचारलेले आहेत. आणि हे जर तुम्ही MCQ केले तर तुमचे 3 मार्क 100% पक्के होणार आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. सो बघूया आपण कुठले आज MCQ सोडवणार आहे. पहिल्यांदा आपण सोडवणार आहे विंटर 25च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले MCQs. सो पहिला MCQ आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन d²y/dx² + 3dy/dx + 2y = e⁻x इंटू आर. आता हे प्रिंटिंग मिस्टेक बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये झाली होती. सो आपण काही त्यात करेक्शन्स करत बसणार नाही, जसं दिलंय तसंच सोडवायचं. ठीक आहे. मग आता ऑर्डर आणि डिग्री कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनची कॅल्क्युलेट करायची असेल तर इम्पॉर्टंट फॅक्टर काय असतो, त्यामधलं हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधणे. मग आता या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये 2 डेरिव्हेटिव्ह आहेत, एक dy/dx ज्याला आपण काय म्हणतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि दुसरा आहे d²y/dx², याला काय म्हणतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठं डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे, d²y/dx². ठीक आहे. सो पहिली स्टेप काय करायची, हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आयडेंटिफाय करायची. मग आता त्याच्यावरून मी ऑर्डर आणि डिग्री लिहितो. आता ऑर्डर म्हणजे काय असतं, त्या हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर असेल ते म्हणजेच आपलं डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार. मग आता हे d²y/dx² हे कुठलं डेरिव्हेटिव्ह आहे, आताच मी सांगितलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर काय आहे, 2 आहे. मग हीच आपली काय असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे. सो ऑर्डर काय आली, 2. आता डिग्री म्हणजे काय असतं, त्या हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची मॅक्झिमम पॉवर म्हणजे काय असतं, डिग्री दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची. पॉवर म्हणजे काय, त्याच्या इंडेक्स मध्ये असणारा नंबर. आता आपलं जे डेरिव्हेटिव्ह आहे d²y/dx² हे एकदाच आलंय आणि त्याची मॅक्झिमम पॉवर किती आहे बघा, d²y/dx²च्या डोक्यावर असणारा नंबर. आता इथं काही लिहिलेला नव्हता म्हणजे तो काय कन्सिडर करायचा, 1. सो काय आहे या हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची मॅक्झिमम पॉवर, 1. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री काय आली, 1. मग बघा असा ऑप्शन आहे का आपल्याला ऑर्डर 2 आणि डिग्री 1 असणारा, नाहीये. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन कुठला असणार, नन. ठीक आहे. सो नन इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस गिवन एक्झाम्पल MCQ. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2, 1 आणि आपल्याला इथं दिलेला नाही आहे म्हणून ऑप्शन कुठला असणार, नन. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूया आता. द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e⁻². कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, पीचं. कोणासोबत, जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याच्यासोबत. कोण आहे या डेरिव्हेटिव्ह मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल, y. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार, e⁻² p dy. आता हा p म्हणजे काय असतो, डिपेंडंट व्हेरिएबलचा कोइफिशियंट. डेरिव्हेटिव्ह नंतर नेक्स्ट टर्म मध्ये जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे, x. त्याचा कोइफिशियंट. मग बघा काय आहे कोइफिशियंट, -1/y. म्हणजे p ची व्हॅल्यू काय येणार, -1/y. सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e⁻² इंटिग्रेशन p, काय p ची व्हॅल्यू -1/y. हे तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता. हे समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेप करायला लागलोय, आपण एक्झाम मध्ये डायरेक्ट करू शकतो. ठीक आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e⁻². आता मला -1/y चं इंटिग्रेशन y सोबत सोडवायचं आहे. म्हणजे y ची टर्म फंक्शन आणि y नसणारी टर्म कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट कोण आहे, मायनस. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आणि फंक्शन आला तर आपण काय करतो, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. कोण आहे कॉन्स्टंट, मायनस. इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया म्हणजे काय येणार, e⁻⁻. आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार, फंक्शनचं. कुठलं फंक्शन राहिलं, 1/y. सो इंटिग्रेशन ऑफ 1/y dy. ठीक आहे. ठीक आहे. सो e⁻⁻. आता हा फॉर्म्युला आपण 12वी मध्ये स्टडी केलाय. 1/x चं इंटिग्रेशन काय असतं, log x. मग सेम वे मध्ये 1/y चं इंटिग्रेशन काय येणार, log y. ठीक आहे. नंतर
आता लॉगचे रूल वापरून हे सिम्प्लिफाय करायचं आहे. लॉग आणि ई कॅन्सल होतो हे मला माहिती आहे, पण त्याच्यासाठी कंडिशन काय, लॉग आणि ईच्या मध्ये कुठलाही नंबर नको. आता या केसमध्ये मायनस हा नंबर येतोय. मग असं आलं तर काय करायचं असतो, तो नंबर कुठं लिहायचा असतो, वायच्या पॉवरमध्ये. आपल्याला लॉगॅरिथमचा रूल माहिती आहे. काय रूल असतो, लॉग एम रेस टू एन कसं लिहितो, एन लॉग एम. रिव्हर्स वे मध्ये अप्लाय करा. लॉगच्या आधी कुठलाही नंबर आला तर तो कुठं लिहायचा, एमच्या पॉवरमध्ये. मग आता आपल्या लॉगच्या आधी कुठला नंबर आलाय, मायनस, म्हणजे हा कुठं लिहिणार, वायच्या पॉवरमध्ये. सो काय येणार, ई रेस टू लॉग वाय, आणि जो हा -1 आहे तो कुठं लिहिणार, वायच्या पॉवरमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट रूल माहिती आहे लॉगॅरिथमचा. लॉग आणि ई एकत्र आले तर काय होतात, ते कॅन्सल होतं आणि फक्त राहतं काय, एम. मग इथं काय होणार, लॉग आणि ई कॅन्सल झाला म्हणजे काय राहणार, फक्त वाय रेस टू -1. आणि आपल्याला 8वी मध्ये माहिती आहे वाय रेस टू -1 म्हणजे काय, जो नंबर आहे वाय त्याचा उलटा, रेसिप्रोकल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार, वायचा उलटा 1/y. मग मिळाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. चेक करा आहे का आपल्या 4 ऑप्शन मध्ये, येस आहे. कोणता ऑप्शन आहे, 1/y, ए ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. या सगळ्या स्टेप आपल्याला फास्ट मध्ये करायचे आहेत. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप करत आहे. ठीक आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये सुटतील असेच तुम्हाला MCQ एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. ओके. तर पुढचे बघूया. हे 2 MCQ विंटर 25 मध्ये विचारले होते. आता नेक्स्ट पेपर जो आपण बघणार आहे तो आहे विंटर 24चा. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला MCQ कुठला विचारलाय बघा, द डिफरन्शियल इक्वेशन x प्लस एक्स रेस टू 8 प्लस ए वाय स्क्वेअर dx प्लस वाय रेस टू 8 मायनस वाय प्लस bxy dy इक्वल टू 0 इज एक्झॅक्ट. हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट व्हायचं असेल तर या 4 मधला कुठला ऑप्शन बरोबर येतोय हे आपल्याला चेक करायला सांगितलंय. मग आपल्याला माहिती आहे की दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट कधी होतं, जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स काय असतील, इक्वल असतील तर. सो या कंडिशनचा यूज करून मी यातला ऑप्शन, करेक्ट ऑप्शन चूज करणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट कधी होतं, जर डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स इक्वल असतील तर. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, हे पहिल्यांदा जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते एक्झॅक्टच्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करू. काय असतो स्टँडर्ड फॉर्म, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. त्याच्यावरून एम शोधू. एम म्हणजे काय, dx चा कोइफिशियंट. काय तो, x प्लस एक्स रेस टू 8 प्लस ए वाय स्क्वेअर. नंतर एन, एन म्हणजे काय, dy चा कोइफिशियंट. काय आहे, y रेस टू 8 मायनस वाय प्लस bxy. ठीक आहे. मग एक्झॅक्ट होण्यासाठीची कंडिशन काय, हे 2 पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधायला पाहिजेत आणि ते इक्वल आहेत असं अज्युम करू. मग मला व्हॅल्यू मिळेल अननोनची. ठीक आहे. मग पहिला डेल एम बाय डेल वाय शोधूया. याचा अर्थ काय असतं, जे काही एम मध्ये आहे ते डिफरन्शिएट करा कोणासोबत, वाय सोबत पार्शियली. म्हणजे वाय सोडून जे काही टर्म्स असतील त्या कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. फक्त वाय ची टर्म ज्याच्यामध्ये आहे तोच आपण डिफरन्शिएट करणार. मग आता पहिल्या टर्म मध्ये बघा वाय आहे का, नाही, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये बघा वाय ची टर्म आहे का, नाही, म्हणजे हा पण काय झाला, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. प्लस तिसऱ्या टर्म मध्ये बघा वाय ची टर्म आहे का, आहे, कुठली आहे, वाय स्क्वेअर, आणि ते सोडून अजून काहीतरी राहते. काय राहतं, ए. मग ए हा काय झाला, कॉन्स्टंट झाला. आणि आपल्याला माहिती आहे जर कॉन्स्टंटला फंक्शनने मल्टिप्लाय केला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो, जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो. कुठला आहे कॉन्स्टंट, ए, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2y. ठीक आहे. सो डेल एम बाय डेल वाय मला काय मिळाला, a इंटू 2y म्हणजे काय, 2ay. हे दोन्ही 0 आहेत, सो नाही लिहिले तरी चालतात. ठीक आहे. आता काय शोधायचं, डेल एन बाय डेल एक्स म्हणजे काय, हा जो काही एन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त एक्सच्या टर्मशी, वायच्या टर्म कॉन्स्टंट. मग आता पहिल्या टर्म मध्ये बघा एक्सची टर्म आहे का, नाही, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. मायनस दुसऱ्या टर्म मध्ये बघा एक्सची टर्म आहे का, नाहीये, म्हणजे हा पण काय झाला, कॉन्स्टंट झाला, आणि फक्त कॉन्स्टंट आला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. प्लस तिसऱ्या टर्म मध्ये बघा एक्सची टर्म आहे का, आहे,
ते सोडून अजून काहीतरी शिल्लक राहतं. काय राहतं? बी वाय. मग हा काय असणार? कॉन्स्टंट. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आणि फंक्शन आला तर आपण काय करतो? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो. कुठला आहे कॉन्स्टंट? बी वाय. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं? फंक्शनचं. कोण आहे फंक्शन? एक्स. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं? 1 असतं. ठीक आहे. म्हणजे डेल एन बाय डेल एक्स काय मिळाला बघा? 0 मायनस 0 0 0 प्लस बी वाय म्हणजे काय? बी वाय. ठीक आहे. सो दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाले. मग आता हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट कधी होतं? जर हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल असतील तर. मग आपल्याला दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाले. सो ते इक्वेट करूया. डेल एम बाय डेल वाय म्हणजे काय आहे? 2ay. हा कोणाशी इक्वेट करणार? डेल एन बाय डेल एक्सशी. काय आहे तो? बी वाय. ठीक आहे. इक्वेट केले तर काय ऑब्झर्व होतोय? दोन्ही साईडचा वाय कॅन्सल होतोय. म्हणजे मला काय मिळालं बघा? बी इक्वल टू 2a. जर हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट व्हायचं असेल तर बी याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 2a असायला पाहिजे. तरच हे डिफरन्शियल इक्वेशन काय होणार? एक्झॅक्ट होणार. मग असा ऑप्शन आहे का आपल्याकडे? आहे बघा. बी इक्वल टू 2a. कुठला ऑप्शन आहे? ए ऑप्शन. ठीक आहे. सो हे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट कधी होतं? जर बी ची व्हॅल्यू 2a असेल तर. सो कंडिशन्स व्यवस्थित यूज करा. तुम्हाला एक्झाम मध्ये काही सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे नाही. तुम्ही तोंडी करू शकता डायरेक्ट. ओके. ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी करतोय. ओके. आता नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघूया. विंटर 24 मध्ये काय विचारलंय? टू ऑब्टेन दी ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू 0 dy बाय dx इज रिप्लेस्ड बाय. आता मला हे माहिती आहे कन्सेप्ट ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी मधला. काय कन्सेप्ट आहे? आपण काय करतो? dy बाय dx हा स्लोप कशाने रिप्लेस करतोय? निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल. म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकलने आपण रिप्लेस करतोय. सो dy बाय dx याचा निगेटिव्ह म्हणजे मायनस आणि रेसिप्रोकल dy बाय dx चा रेसिप्रोकल म्हणजे काय? dx बाय dy उलटा. ठीक आहे. dy बाय dx चा उलटा काय? dx बाय dy. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ही महत्वाची कंडिशन आहे. स्लोप कशाने रिप्लेस करतो? निगेटिव्ह रेसिप्रोकलने. मग आहे का बघा असा ऑप्शन आपल्याकडे? मायनस dx बाय dy आहे. कुठला ऑप्शन आहे? सी ऑप्शन. बघा एकदम सिंपल कन्सेप्ट वरती एक्झाम्पल्स आपल्याला विचारलेले असतात एक एक मार्कासाठी. सो टाइम घ्या आणि हे मार्क्स 100% मिळवा तुम्ही. ओके. ऑब्जेक्टिव्हला जेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तेवढे तुमचे पासिंग व्हायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह हे सिंपल असतं. ठीक आहे. आता काय विचारलंय बघा विंटर 24 मध्ये तिसरा क्वेश्चन. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx प्लस 3xy इज इक्वल्स टू tan x इज. ऑर्डर आणि डिग्रीचं एक्झाम्पल आपण आत्ताच सोडवलंय. ठीक आहे. ऑर्डर आणि डिग्री कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिल्यांदा काय शोधायचं? त्या डिफरन्शियल इक्वेशन मधलं हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग आता हे डिफरन्शियल इक्वेशन बघितलं तर याच्यामध्ये एकच डेरिव्हेटिव्ह आहे. कुठलं? dy बाय dx. आणि हेच काय आहे? हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. मग आता हे dy बाय dx कुठलं डेरिव्हेटिव्ह असतं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? त्या हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर. मग याचे डेरिव्हेटिव्हची ऑर्डर काय आहे? 1. फर्स्ट ऑर्डर. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर पण काय येणार? 1. आता डिग्री म्हणजे काय? त्या हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची मॅक्सिमम पॉवर. मग आपल्यामध्ये हे डेरिव्हेटिव्ह एकदाच आलंय आणि त्याची पॉवर लिहिली नाही याचा अर्थ काय? 1 आहे. सो डिग्री किती आहे? 1 आहे. ठीक आहे. या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर पण 1 आहे, डिग्री पण 1 आहे. म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर येणार? सी ऑप्शन. ऑर्डर 1, डिग्री 1. बघा एवढं सिंपल एक्झाम्पल्स असतात एक एक मार्कासाठी. थोडं डोकं लावलं, थोडे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे मार्क्स तुम्हाला फुल मिळून जातात. ठीक आहे. नेक्स्ट पेपर मधले आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. विंटर 25 ची सप्लिमेंटरी एक्झाम जी झाली होती त्याच्यामध्ये कुठले MCQ विचारलेत बघा. द इंटिग्रेटिंग फॅक्टर हे बऱ्याच वेळेला विचारतात. ठरलेलं आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर, ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी, एक्झॅक्टनेसची कंडिशन हे वापरूनच तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे. ठीक आहे. हा मग बघूया. हे माहिती आहे मला इंटिग्रेटिंग फॅक्टर. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो? आता आपण एक्झाम्पल सोडवले. e रेस टू इंटिग्रेशन. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं?
पीचा, आता पी म्हणजे काय, वायचा कोइफिशियंट काय आहे बघा, पी एक्स. आणि इंटिग्रेशन कोणाशी घ्यायचं, इंडिपेंडेंट व्हेरिएबलशी. इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोण आहे, एक्स, डी एक्स. मग आहे का बघा असं ऑप्शन आपल्याकडे, येस आहे, कुठला, सी ऑप्शन. ओके, सो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे एक एक मार्क्स इझिली मिळत जातात. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघूया क्वेश्चन काय. दी ऑर्डर ऑफ, बघा परत तेच, ऑर्डर, डिग्री, इंटिग्रेटिंग फॅक्टर, एक्झॅक्टनेस, हेच ठरलेले पॅटर्न आहेत. ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज डिटरमाइंड बाय. कशी डिटरमाइन करतात, मी सांगितलं, ऑर्डर असू दे किंवा डिग्री असू दे, पहिल्यांदा काय चेक करायचं, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग तेच असणार ऑप्शन, कुठं दिसतंय काय बघा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे बघा, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. ठीक आहे. सो कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर डिटरमाइन करायची असेल तर ती कशावरून डिटरमाइन करतो, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये असणार. ठीक आहे. सो ऑप्शन कुठला येणार, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. ठीक आहे. देन थर्ड चेक करूया, एमसीक्यू काय बघा, तेच ऑर्थोगोनलची कंडिशन आली. टू फॅमिलीज ऑफ कर्व्स आर ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर इफ देअर टँजन्स at the point of intersection have slopes. मग सांगितलं होतं dy by dx हा स्लोप कशाशी इक्वल असतो, नेगेटिव्ह रेसिप्रोकलशी, मायनस dy by dx चा रेसिप्रोकल dx by dy. ओके, आहे का बघा नेगेटिव्ह रेसिप्रोकल, असा ऑप्शन आहे नंबर सी. सो टू फॅमिली ऑफ कर्व्स आर ऑर्थोगोनल इफ their slopes are negative reciprocals. ठीक आहे. सो बघा इतके सिंपल एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये विचारलेले असतात. इथं तर काहीच सॉल्व्ह करायचं नव्हतं, फक्त आपल्याला डेफिनेशन वरून ऑप्शन चूज करायचे होते. सो कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम मध्ये बघूया आपल्याला कुठले ऑब्जेक्टिव्ह विचारलेत समर 25 च्या बोर्ड एक्झाम मधले. सो पहिला एमसीक्यू आहे, द इंटिग्रेटिंग फॅक्टर, अगेन इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus y cos x is equals to sin 2x upon 2. आता या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर मला शोधायचा आहे. काय फॉर्म्युला असतो इंटिग्रेटिंग फॅक्टरचा, ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. आता आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स आहे त्यामुळं पी डी एक्स. ठीक आहे. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, ई रेस टू इंटिग्रेशन पी, काय पी ची व्हॅल्यू, पी म्हणजे मी सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह नंतर जो नेक्स्ट टर्म आहे त्याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल असणार आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे, कॉस एक्स, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय, कॉस एक्स. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स. सो ई रेस टू कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. मग असा ऑप्शन आहे का आपल्याला दिलेला 4 मल्टिपल चॉईस मध्ये, यस आहे. कुठला, पहिलाच ऑप्शन, ए ऑप्शन. ठीक आहे. ए जो ऑप्शन आहे ई रेस टू साइन एक्स हा रिक्वायर्ड इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू बघूया जो समर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलाय. द जनरल सोल्युशन ऑफ 1/x² y² y dx plus x dy इज. मग आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सोडवायच्या आपण 4 मेथड बघितले, लिनियर, बर्नॉलीज, एक्झॅक्ट आणि नॉन एक्झॅक्ट. जर तुम्ही हे केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर हे कुठल्या फॉर्म मध्ये दिसतंय मला, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. आता इथं प्रिंटिंग मध्ये इक्वल टू 0 दिलेलं नाही आहे, सो हे लक्षात ठेवा, एम डी एक्स प्लस एन डी वाय याला इक्वल टू 0 असणार आहे, म्हणजे हे एक्झॅक्टच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे एक्झॅक्टचं सोल्युशन कसं काढतो, इंटिग्रेशन एम डी एक्स इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. बघूया आपण आता हे, पहिला आपण स्टेप बाय स्टेप मेथडने जाऊ, मग तुम्हाला शॉर्टकट सांगतो. हा, सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे 1/x² y² y dx plus x dy इक्वल टू 0. दिलं नव्हतं इक्वल टू 0 पण ते आपण कन्सिडर करा. ठीक आहे. आता काय करतो, हा x² y² जो इकडे डिवाइड आहे तो राईटला मल्टिप्लाय करतो, राईटला शिफ्ट गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. कोणाला मल्टिप्लाय होणार आहे, 0ला. मग 0ला कशाने मल्टिप्लाय करा, आन्सर काय येतं, 0च येतं. सो लेफ्टला काय राहणार, y dx प्लस x dy आणि इक्वल टू काय येणार, 0. सो आता हे एक्झॅक्टच्या फॉर्म मधलं आहे, सो कम्पेअर करूया. काय असतो एक्झॅक्टचा फॉर्म, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. त्याच्यावरून एम ची व्हॅल्यू
काय आहे dx चा कोइफिशियंट म्हणजे y, n ची व्हॅल्यू म्हणजे काय dy चा कोइफिशियंट काय आहे बघा dy चा कोइफिशियंट प्लस x. ठीक आहे, मग आता एक्झॅक्ट आहे की नाही चेक करायचं आहे. सो त्याच्यासाठी काय करायला लागतं, दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधायला लागतात, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स. सो पहिला डेल एम बाय डेल वाय शोधूया. डेल एम बाय डेल वाय म्हणजे काय, एम मध्ये असणाऱ्या वायच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या, बाकी सगळ्या टर्म कॉन्स्टंट. एकच टर्म आहे आपल्या एम मध्ये, ती आहे वाय. मग ती वाय आहे, वायची टर्म आहे म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. वायचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असतं 1. ठीक आहे, आता काय शोधणार, डेल एन बाय डेल एक्स म्हणजे काय एन मधल्या एक्स असणाऱ्या टर्म्सचं डिफरन्सिएशन घ्या. एक्स सोडून बाकीच्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट. मग आपल्याकडे एकच टर्म आहे आणि ती एक्सचीच टर्म आहे, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय 1. मग काय ऑब्झर्व होतंय, डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स हे दोन्ही काय येतात इक्वल येतात. मग मला माहिती आहे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर इक्वल आले तर त्याला आपण कुठलं डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. मग त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी. आता एम इंटिग्रेट करत असताना कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा, पण एन कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा नाही. त्याच्यामधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. ठीक आहे, सो बघूया मग इंटिग्रेशन. पहिला एम, एम जो आहे तो एम काय आहे बघा आपला वाय, इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेशन ऑफ वाय डी एक्स प्लस आता इंटिग्रेशन एन, एन सगळा घ्यायचा नाही, अशा घ्यायच्या टर्म्स ज्याच्यामध्ये एक्स नाही. मग आपला एन हा आहे एक्स, मग याच्यामध्ये एक्स नसणारी टर्म आहे का, नाहीये, म्हणजे काय घेणार 0 इक्वल टू सी. एन मधल्या अशा टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये एक्स नाही. मग आपल्या एन मध्ये एक पण टर्म अशी नाहीये ज्याच्यामध्ये एक्स नाही, म्हणजे काय घेणार 0. ठीक आहे, सो एवढं सिंपल आहे. आपण एक्झाम मध्ये सोडवताना काय करणार, फक्त हा एवढाच पार्ट कॅल्क्युलेट करणार, हे एक्झॅक्ट वगैरे दाखवत बसायचं नाही, ते एक्झॅक्ट असतंच. ठीक आहे, म्हणजे आपला हा एवढा वेळ वाचणार आहे, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी सगळ्या स्टेप्स करतोय. ठीक आहे, मग आता पहिलं इंटिग्रेशन घ्यायचंय एक्स सोबत, म्हणजे वायच्या टर्म या काय असणार कॉन्स्टंट असणार. मग आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर काय करतो आपण, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. मग वाय कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, मग वाय जर बाहेर गेला तर मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, इथं काही शिल्लक राहत नाही, म्हणजे काय असतं 1. ठीक आहे, इंटिग्रेशन कोणाचं घेणार 1चं एक्स सोबत प्लस 0चं इंटिग्रेशन काय 0 इक्वल टू सी. ठीक आहे, सो देअरफॉर वाय आहे तसा 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत काय असतं एक्स आणि 0 नाही लिहिलं तरी चालेल, इक्वल टू काय ना सी, आणि वाय इंटू एक्स म्हणजे काय एक्स वाय इक्वल टू सी. सो या डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन काय आलं, एक्स वाय इक्वल टू सी. आहे का असा ऑप्शन, येस आहे. कुठला ऑप्शन आहे सी, एक्स वाय इक्वल टू सी. आपण एक्झाम मध्ये या सगळ्या स्टेप करणार नाही, डायरेक्टली सोल्युशनची स्टेप करणार, कारण ते एक्झॅक्ट असतंच ऑलमोस्ट. म्हणजे इंटिग्रेशन वाय डी एक्स आणि एन मधली अशी टर्म ज्याच्यामध्ये एक्स नाही, एक पण टर्म अशी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हा गेलाच. मग फक्त वायचं इंटिग्रेशन घ्यायचं, वाय बाहेर 1चं इंटिग्रेशन एक्स इक्वल टू सी. बघा किती सेकंदामध्ये झालं, हार्डली 4 ते 5 सेकंड मध्ये आन्सर मिळाला. वाय इंटू एक्स म्हणजे एक्स वाय इक्वल टू सी. फक्त हे तुम्हाला मी समजण्यासाठी या सगळ्या स्टेप्स केलेल्या आहेत. सो एवढे सगळे एमसीक्यू आतापर्यंतच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले आहेत आणि ह्याच पॅटर्नचे एमसीक्यू परत परत रिपीट होतात. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलवरती कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.